नमस्कार, मी स्वाती कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। चला तर आज आपण 4 डॉटवाला ब्लाउज कटिंग करणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला हे सर्व मेजरमेंट लागणार आहे। उंची आणि चेस्ट, कमर, शोल्डर, मागचा गळा आणि पुढचा गळा हे सर्व आपल्याला ब्लाउजचे माप घेण्यासाठी आधीच आपल्या लेटरवर लिहून ठेवायचं आहे। चला मग मी जसं व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ब्लाउजची मापे घ्या बरं। चला सर्वात आधी आपण आता उंची मोजून घेणार आहोत। उंची आहे आपली, तुमचं ब्लाउज कितीही उंची, कोणाची 13 असेल, कोणाची 12 असेल, जसे असेल तसे आपल्याला घ्यायचं। मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही, कोणाची 13 जर असली तर तुम्ही 1 इंच ॲड करायचं, 14 घ्यायची। आपली उंची आहे 12 इंच, तर आपल्याला 12 इंच प्लस अधिक 1 इंच बरोबर 13, 1 प्लस ॲड करायचं आहे आपल्याला। हे बघा मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ब्लाउजचं असंच माप घ्या। आता आपण चेस्ट मोजून घेणार आहोत। हे बघा, चेस्ट मोजण्यासाठी आपल्याला ब्लाउज असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। आणि असे ब्लाउजचे बटन लावून घेऊन आपल्याला बरोबर व्यवस्थित व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही चेस्ट मोजून घ्या। तुमचं ब्लाउज एकदम परफेक्ट कटिंग बसेल, कटिंग कुठेही चुकणार नाही। हे बघा, आपलं चेस्ट थोडंसं ब्लाउज असं थोडंसं किंचित वळून आपल्याला चेस्ट मोजून घ्यायचं आहे। हे बघा मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं असं ब्लाउज ओढून चेस्ट मोजून घ्या। आपलं ब्लाउजचं चेस्ट आलेलं आहे 8.5 इंच, तर मग आपलं 8.5 इंच चेस्ट आलेलं आहे। 8.5 प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी, चेस्टच्या भागाकडून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ब्लाउज ट्राय करून बघा। हे बघा, आता आपण कमर मोजून घेणार आहोत। कमर मोजण्यासाठी हे बघा, ब्लाउज मी जशा पद्धतीने घेते तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने ब्लाउज घ्या। ब्लाउज असं ब्लाउजचे बटन बंद करून घ्या आधी। सर्वात आधी मी जसा टेप ठेवते तसा टेप ठेवायचा आहे तुम्ही सुद्धा। 8 इंच आपली कमर आलेली आहे। 8 इंच म्हणजे आपली 28 इंच कमर आहे। 28चा 1/4 भाग 8 इंच येतो, 1/4 भाग 8 इंच येतो आपला। हे बघा, मी परत एकदा मोजून दाखवते तुम्हाला। व्यवस्थित मी जसा टेप ठेवला आहे त्याच पद्धतीने तुम्ही कमर सुद्धा मोजून घ्या। 8 इंच आपल्याला कमर आहे, तर आपल्याला 8 इंच म्हणजे डॉटसाठी 1 इंच वाढून घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच, असं आपल्याला 2.25 इंच कमरच्या जागेकडून वाढवून घ्यायचं आहे। हे बघा मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही कमरचा मार्जिन वाढवून घ्या। चला तर आता आपण शोल्डर मोजून घेणार आहोत। शोल्डर मोजण्यासाठी आपण हे बघा, मी ज्या पद्धतीने ब्लाउज ठेवते तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने ब्लाउज ठेवा आणि व्यवस्थित असं ब्लाउज सरळ करून व्यवस्थित शोल्डर मोजून घ्यायचा आहे। बाही जिथून जोडली, दुसरी बाही जिथून जोडली तिथपासून आपल्याला शोल्डरचं माप मोजून घ्यायचं आहे। हे बघा मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे शोल्डरचं माप मोजून बघा। अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग केली तर तुम्ही म्हणसाल, हो ताई माझी एकदम परफेक्ट कटिंग आलेली आहे। हे बघा, आपली 9 इंच शोल्डर आलेला आहे। 9 इंच शोल्डर आहे। 9 इंच मध्ये आपल्याला 1 प्लस ॲड करायचं आहे। शोल्डर मोजताना आपल्याला कोणाचं 9 आलं, कोणाचं 11 आलं किंवा कोणाचं 12 आलं तरी सुद्धा घाबरू नका। तुम्हाला येऊ द्या, जेवढे येतील तेवढे। त्याच्यात 12 जर आले असेल तर 1 प्लस ॲड करायचं आहे। आपलं 9 इंच आलेलं आहे, तर आपल्याला 1 प्लस ॲड करून 10 इंच येतं आणि 10 इंचचं आपलं हाफ शोल्डर म्हणजे 5 इंच शोल्डर आहे आपलं। चला तर आपण आता पुढचा गळा मोजून घेणार आहोत।
पुढचा गळा मोजण्यासाठी आपल्याला शोल्डरपासून बरोबर असा तिरपा टेप ठेवून व्यवस्थित पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे. पुढचा गळा आपला 5.5 इंच आहे. हे बघा 5.5 इंच पुढचा गळा आहे, तर 5.5 इंच आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. 5.5 आहे तर 6 इंच घ्यायचा आहे आपल्याला पुढचा गळा. आता आपण मागचा गळा मोजून घेणार आहोत. हे बघा असा पुढचा गळा जसा मोजला त्याचप्रमाणे आपल्याला मागचा गळा सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला शोल्डरवर टेप ठेवून असा तिरपा टेप ठेवून आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. मागचा गळा आपला 6.5 आलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजचं मेजरमेंट ब्लाऊजून कशी मापे घ्यायची ते सुद्धा मी या